निवटी हा मासा दिसायला जरी कुरूप असला तरी तो चवीला खूपच भारी असतो आणि हा कोरीवर विकले जातात। तर कोरीचा भाव जसा असतो तसा मार्केटप्रमाणे बदलत राहतो। तर अशा ह्या निवट्या आज आणलेल्या आहेत, शांत बसल्यात म्हणून। त्यांना जर तुम्ही डिवसल्यात तर त्या पराती बाहेर सुद्धा जातील। 2-3 चांगल्या हलतायत, पण मी त्यांना डिवचत नाहीये कारण त्यांना गोळा करताना खूप वेळ जाईल आणि हा थोडासा चिकट असतो, बुलबुलीत असतो, पण सांगितल्याप्रमाणे चवीला खूप उत्कृष्ट मासा। तर हा तुम्हाला मासा आवडतो का? आणि आवडत असल्यास पनवेलच्या फिश मार्केटमध्ये सकाळी जायचं तर तुम्हाला हमखास मिळेल। तर मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत निवट्या फ्राय। निवट्या हा मासा जो आहे तो खूप चविष्ट आहे। तो लवकरात लवकर मार्केटमध्ये मिळत नाही, कधीतरी मिळतो पण खूप महाग असतो। तो कोरीवर विकला जातो आणि त्याची कोर देखील खूप महाग असते। जर निवट्या मार्केटमध्ये जास्त आल्या तर ती कोर स्वस्त असते, कमी असतील तर कोर महाग असते। तर अशा ह्या निवट्या सगळ्यांना खूप आवडतात आणि चवीला खूप भन्नाट असतात। आगरी कोळी समाजात ह्या खूप आवडीने खाल्ल्या जातात। मासा खाडीमध्ये सापडतो। खाडीमध्ये जो चिखळ असतो त्या चिखळावर या रेंगाळत असतात। निवट्या पकडताना खूप कष्ट घ्यावे लागतात। निवट्या मी आज आणलेल्या आहेत, त्यांना साफ करून घेतल्यात। निवट्या जिवंतच विकायला मार्केटमध्ये येतात, तुम्ही बघू शकताय, मोठी साईज आहे आणि ह्या निवट्या जिवंत होत्या, त्यांना मी आता साफ करून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण कमीत मसाल्यामध्ये अस्सल आगरी पद्धतीने निवट्या करणार आहोत। तर कशा करायच्या निवट्या फ्राय ते बघूया। निवट्या फ्राय करण्यासाठी इथे मी आगरी पद्धतीचं लाल तिखट 1 चमचा घेणार आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। चवीपुरतं यासाठी कारण आता मिठाचे प्रकार खूप मार्केटमध्ये मिळतात, त्यामध्ये काही लेस सोडियम असतात तर काही जास्त सोडियमचे असतात, त्यामुळे ज्याच्या त्याच्या चवीनुसार मीठ घाला। तर आता हे मीठ घालून झालेलं आहे। जेवणामध्ये नेहमी साध्या मिठाचा वापर करावा। जे सैंधव मीठ वगैरे तर ते तुम्ही तात्पुरतं वरून वगैरे घालायचं असेल तेव्हा वापरत जा। तर आता हे सर्व आपण निवट्याला लावून निवट्या 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवूया। फक्त 10 मिनिटं ठेवायच्या आहेत। तर आता ह्या मी निवट्या झाकून ठेवते आणि 10 मिनिटं मॅरिनेट करून घेते। मिनिटं झालेली आहेत, गॅसवर तवा ठेवलाय। आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। साधारणतः 1 मोठा चमचा होईल इतकं तेल घातलंय। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मी ठेचलेलं लसूण घालते। तर 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि त्या मी तेलामध्ये घातल्या, तुम्ही बघू शकताय। तेल तापलेलं आहे। आता त्यामध्ये 1 हिरवी मिरची घातली आहे। हिरव्या मिरचीचा स्वाद खूप छान येतो म्हणून घातली आहे, तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल। आणि हा लसूण आपण असं मस्त परतून घेऊया, तुम्ही बघू शकता त्याला छान असा गुलाबी रंग आलाय। आता त्यामध्ये आपण निवट्या घालूया। निवट्या घालताना तेल व्यवस्थित तापलेलंच हवंय, जर तापलेलं नसेल तर निवट्या तळाला चिकटतील। तर आता इथे मी जवळ 12-13 निवट्या आहेत, कोळणीने 1 एक्स्ट्रा दिलेली आहे। तर या निवट्या आता घालून झालेल्या आहेत। निवट्या एकदा तव्यामध्ये घातल्या की त्यावर झाकण द्यावं, म्हणजे त्या वाकड्या तिकड्या होणार नाहीत, सरळ राहतील। जर तुम्ही झाकण दिलं नाही तर त्या वाकड्या तिकड्या होतात। मिनिटभर झालेला आहे, आता आपण झाकण काढून बघूया। तर बघा, वाकड्या तिकड्या जास्त झालेल्या नाहीत। ही एक 3-4 मिनिटं झालेली आहेत। आता निवट्या आपण उलटून घेऊया। हे बघा, ही पहिली मस्त खालच्या बाजूने खूप छान अशा फ्राय झालेल्या आहेत आणि अजिबात चिकटलेल्या नाहीत, कारण आपण इथे लोखंडी तवा यूज केलेला आहे तरी सुद्धा त्या चिकटलेल्या नाहीत।
तुम्ही बघू शकता किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता या कडेला थोडीशी कमी लागली, त्यामुळे इथं या निवट्या फ्राय झालेल्या नाहीत, तर आपण नंतर त्या मध्ये घेऊ, म्हणजे इथे, आणि इकडच्या निवट्या इकडे घेऊ, म्हणजे त्या आपण फ्राय होता। खालच्या बाजूने देखील आपण 3 ते 4 मिनटं निवट्या फ्राय करून घेऊया। ते 4 मिनटं झालेली आहेत, निवट्या खालच्या बाजूने देखील फ्राय झाल्यात। तर आता मी या ज्या मधल्या निवट्या आहेत त्या कडेला सरकवून घेते अशा प्रकारे, आणि ह्या ज्या कडेला कमी फ्राय झालेल्या आहेत त्यांना मी मध्ये घेते, म्हणजे ह्या सुद्धा व्यवस्थित फ्राय होतील। आपण सगळ्या एकदाच घातल्या, 12-13 निवट्या होत्या त्या। जर आपण 5-5, 6-6 जर फ्राय केल्या असत्या तर त्या बरोबर तव्यामध्ये राहिल्या असत्या। तर आता पुन्हा मी 2 ते 3 मिनटं हे आलटून पालटून फ्राय करून घेते। म्हणजे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि निवट्या मी उलटून पालटून पण घेतल्यात आणि छान असा रंग आलाय ते ना, तुम्ही बघू शकताय। तर आता मी हा गॅस बंद करून घेते आणि अशा प्रकारे निवट्या फ्राय रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण निवट्या मस्त झणझणीत अशा फ्राय झालेल्या आहेत। तुम्हाला ही निवट्या फ्रायची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट, शेअर करायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। आणि जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।